लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मानिनी नंदिनीला सोनोग्राफी करण्यासाठी जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, कारण अजूनसुद्धा मानिनीला माहीत नसते की नंदिनीचं अबॉर्शन झालेलं आहे. पण नंदिनी खूप घाबरलेली असते, तर मानिनी नंदिनीला म्हणते, मी तुझ्यासोबत येते सोनोग्राफी करण्यासाठी, मला पण बाळ पाहायचं आहे. तर नंदिनी आणि जीवा खूप घाबरतात, पण जबरदस्ती मानिनी नंदिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. तर नंदिनी जीवाला म्हणते, काही करून हॉस्पिटलमध्ये चला, मी नाटक करते. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, आता आपण काही करू शकत नाही, जे काही होत आहे ते पाहत राहा. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी राहते. सोनोग्राफीसाठी नंदिनीचा नंबर येतो, तर घाबरलेली नंदिनी आतमध्ये जाते. डॉक्टर तिला बेडवरती झोपायला लावतात आणि टॉप वर करायला सांगतात. तर नंदिनी खूप घाबरते. तर मानिनी नंदिनीला म्हणते, अगं तुझी सोनोग्राफी करायची आहे, असं काय करत आहेस? यात घाबरण्याचं काय कारण आहे? फक्त चेक तर करायचं आहे, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणून मानिनी नंदिनीला धीर देत असते. पण नंदिनीला वेगळीच भीती वाटत असते. तर जीवा तिला धीर देतो, काळजी करू नकोस असं तिला म्हणतो. तेवढ्या तिथे डॉक्टर येतात. दुसऱ्या डॉक्टरला ओरडतात, तुम्ही सोनोग्राफीच करत आहेत ना पेशंटची, ही काय पद्धत आहे? एवढे नातेवाईक जमवायची काही गरज आहे का? फक्त पेशंटच राहणार, बाकी सर्व बाहेर व्हा. तर मानिनी डॉक्टरांना म्हणतात, अहो मी सासूच आहे, काय झालं मी बाळाला बघितलं तर डॉक्टर मानिनीला म्हणतात, म्हणजे आता बाळाला बघायचं आणि नको नको ते प्रश्न विचारायचे, मुलगी आहे की मुलगा, आणि मुलगी असेल तर अबॉर्शन करायचं. तर मानिनी डॉक्टरांना म्हणते, अहो काही काय बोलताय, आम्ही त्या विचारापैकी नाहीत, आम्हाला मुलगी झाली तर उलटा आनंदच आहे, आम्ही असा अजिबात विचार करत नाही, तुम्हीसुद्धा करू नका आमच्याबद्दल. तर डॉक्टर त्या दोघांचं काही ऐकत नाही. जीवा आणि मानिनीला बाहेर काढतात. तर मानिनीला भयंकर राग येतो. मानिनी जीवाला म्हणते, ही काय पद्धत झाली, दुसऱ्यांची चूक आपण भोगा. नंदिनीच्या पोटामध्ये बाळाची वाढ किती झालंय आपण पाहिलं असतं ना, जाऊ दे, आपण तिच्या डोळ्याच्या नजरेमधून पाहूया नक्की बाळ किती वाढलं आहे. तर मानिनी खूप खुश असते, पण आता जीवाला वेगळ्याच प्रकारची भीती वाटत असते. जीवा आणि नंदिनी कशा प्रकारे मानिनीला हे सत्य सांगणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.